सासऱ्यांचं जरा हेल्थ इश्यू झाला, त्यामुळं ब्रेक पडला आणि त्यामुळे ह्यांचं लायसन गेलं. पण त्यांना LICत भरपूर मिस्टरांना फार आवडते. त्यावेळेस ही माझी जुळी मुलं होती, त्यामुळं माझं तर काय लक्ष इकडं माझं काहीच नव्हतं. तर त्यांना आदर म्हणून LIC आवडत होती, सर्व्हिस प्लस LIC. मग त्यांनी म्हटले, सरांचा विचार घेतला. सर म्हटलं तुमच्या नावावर तर काही घेता येणार नाही. म्हटले मग आपण मॅडमच्या नावावर घेऊया. सरांनी सल्ला दिला. ठीक आहे म्हटलं. मला माझं MCOM आहे, म्हणजे थोडंफार मला याच्यातलं माहिती होतं, कारण मी आधी 1-2 एक्झाम दिल्या होत्या आपल्या प्रायव्हेट ह्याच्या LICच्या. मिस्टरांना वाटलं हिला काय एक्झाम तरी देते की नाही, कारण आपण हाऊसवाईफ, ॲज अ हाऊसवाईफ असं. मी सांगते काय, नवरात्र होते, एक्झाम मला वाटतं नवरात्र झाल्यावर लगेचच दुसऱ्या माझे नवरात्राचे उपास 9 दिवस कडक उपास. 1 दिवसात मी कसा तरी अभ्यास केला. मग आम्ही सातारला गेलो, दिली ऑनलाईन एक्झाम. त्यांना वाटलं पास होती का नाही, त्यांना ती म्हणजे कसं असतं, त्यांना वाटतं जिद्दीने म्हणजे आपण पण झाले, पास झाले. आणि तिथून मग ग्रिपच मिळाली. मग माझ्या नावावर 10 वर्ष झाली असतात. आणि आता सर म्हटल्या, सर तुम्ही फक्त तुमच्या नावावर पण इच्छा आहे ना तुमची. मग सरांनी काय त्यांना माहिती, मिळत नव्हतं ते लायसन ह्यांच्या नावावर. हां, भरपूर धडपड केली. मग मिस्टरांच्या नावावर पण आता 2 का 3 वर्ष झाली. म्हणजे सर काय म्हटले, तुमच्या नावावर पण करा आणि ह्यांच्या, म्हणजे तुमचं डबल बिझनेस होईल असं. म्हणजे सरांनी करा. आमच्या दोघांमध्ये आता कॉम्पिटिशन झालेलं आहे. हां, असं. म्हणजे आम्ही फक्त एवढंच विचार करत होते, हां झालं आपलं वर्षाचं टार्गेट झालं, एवढंच आमच्या विचार होते. सर म्हटले तुम्ही तेवढाच संकुचित विचार करताय, तुम्ही अजून जास्त करा. मग दोघांच्या नावं टाकले, आपण जे 4 टाकतो त्याचे 8 टाकू असं झालं. म्हणजे आता होतंय. म्हणजे मला वाटलं नव्हतं, जरी आपलं असं आलं की आता आपलं कसं मिळणार, आपलं तर जवळ आले मंथली काय म्हणतात एजन्सीचं एंडिंग. पण काय होतं काय माहिती, मिळतातच पॉलिसी. बी पॉझिटिव्ह. बालाजी ग्रुप म्हणजे एकदम फ्रेश ग्रुप, म्हणजे आणि सगळे कॉपरेटिव्ह. म्हणजे आज जरी कुठेही रस्त्यात कुणी आपल्या बालाजी ग्रुपचं भेटू, नमस्ते मॅडम तुम्हाला काय मत, इथं आलं तर खरं सांगते मला काही ऑफिसचं काम असेल सगळे येणार, मॅडम काय अडचण आहे का, असं थांबून स्वतःचं काम बाजूला ठेवणार पण मदत करणार. सरांनी आणि छान सगळ्यांना कोऑर्डिनेट केलंय. त्यामुळं खरंच तुम्ही या ग्रुपमध्ये आलाय म्हणजे खरंच प्लस पॉईंट आहे. मी बऱ्याच जणांना सल्ले दिले, आमच्या इथे पण 1-2 जणांनी सुरू केले LICचं. पण ते म्हटलं कोण डिओनचे त्यांनी नावं सांगितली. म्हटलं तुम्ही आधी जर आम्हाला सांगितलं असतं तर आपल्या सरांच्या अंडर तुम्हाला खूप मदत झाली असते. पण जाऊ दे, ज्याचे त्याचे हे असतात. पण सर भरपूर कॉपरेटिव्ह, रात्री म्हटलं तरी तुमच्या मदतीला धावणार. आणि असंही नाही की फक्त LIC, अदर ट्रीप म्हणा, एक गेट टुगेदर म्हणा, असं पण खूप छान आहे आपल्या. नाही खरंच छान आहे.